नमस्कार मंडळी. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की आवळा हे अतिशय बहुगुणी असे फळ आहे. यात सगळ्यात जास्त विटॅमिन सी असते. केसांच्या व त्वचेच्या आरोग्यासाठी आवळा अतिशय गुणकारी आहे. आवळ्याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते. अशा आरोग्यदायी आवळ्याचे सरबत आज आपण करणार आहोत. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सरबत करण्यासाठी 150 ग्रॅम आवळे घेतले आहेत. आजचे सरबत हे तात्पुरते केले आहे. हिवाळ्याच्या दिवसात मुबलक प्रमाणात आवळे मिळतात, त्यामुळे फ्रेश सरबत आपण कधीही करू शकतो. प्रिझर्व करण्यासाठी सरबत करायचे असल्यास ते सीझनच्या शेवटी करावे. या मापाने साधारण 6 ते 7 ग्लास सरबत होईल. आवळे स्वच्छ धुवून घ्यावे आणि कुकरमध्ये शिजवून घ्यावे. कुकरच्या तळाला पाणी घालावे. ज्या भांड्यात आवळे ठेवणार आहोत त्या भांड्यात अजिबात पाणी घालू नये. 2 शिट्यांमध्ये आवळे छान शिजतात. आवळे थोडे थंड झाले की त्यातली बी अशा प्रकारे काढून टाकावी. अशा प्रकारे सर्व आवळ्यातल्या बिया आपण काढून टाकल्या. आता बाकी काय काय साहित्य लागेल ते आपण बघूया. 150 ग्रॅम आवळ्यासाठी 1 वाटी गूळ घ्यावा. अगदी थोडी म्हणजे 2 चिमूट मिरेपूड घ्यावी. सरबताला अगदी थोडासा तिखटपणा येण्यासाठी मिरपूड घालावी. अर्धा चमचा जिरेपूड घ्यावी. अर्ध लिंबू, पुदिन्याची 10-12 पानं आणि थोडंसं आलं घेऊया. आणि त्यात घालायला थोडंसं सेंधव मीठ सुद्धा लागेल. आलं, पुदिन्याची पानं, जिऱ्याची पावडर आणि मिरी पावडर आधी मिक्सरमधून वाटून घेऊया. आता त्यात शिजलेला आवळा घालून वाटून घेऊया. आवळा बारीक झाला की मग त्यात गूळ घालूया. आता चवीप्रमाणे मीठ आणि लिंबू सुद्धा पिळून घेऊया. आता सर्व जिन्नस घालून झाले आहेत, ते मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेऊया. ही अशा प्रकारे त्याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. इथे आपण थोडंसं टेस्टही करून बघूया. म्हणजे काही कमी जास्त आहे असे वाटले तर आपण ते ॲड करू शकतो. अशा प्रकारे एकदम टेस्टी असा आवळ्याचा पल्प तयार झाला. हा पल्प नुसताच खायला सुद्धा खूप छान लागतो. लहान मुलांना तर विकतच्या च्यवनप्रकाशपेक्षा हा घरगुती च्यवनप्रकाश नक्कीच आवडेल. आता ह्या पल्पपासूनच आपण सरबत तयार करूया. मंडळी, तुम्हाला मी केलेल्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल बटनवर क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपींचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील. सरबत तयार करण्यासाठी एका ग्लासमध्ये 2 चमचे पल्प घालावा आणि आपल्याला हवे तसे थंड किंवा साधे पाणी घालावे.
चमच्याने ढवळून चांगले मिक्स करून घ्यावे, म्हणजे आपले आवळ्याचे सरबत रेडी. एकदम दाट आणि चवीला परफेक्ट सरबत तयार होते. मग कशी वाटली आजची रेसिपी मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअरही करा. चला तर मग पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.